आज आपण अगदी मऊ पांढरे शुभ्र कळीदार भरपूर सारण असले तरी अजिबात न फाटता परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. भरपूर सारणाचा असा कळीदार मोदक अगदी कोणीही सहज बनवू शकेल आणि त्यासाठी परफेक्ट उकड कशी काढायची, सारण कसं बनवायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण सारण बनवून घेऊ. त्यासाठी जाडबुडाच्या कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलंय. त्यामध्ये 2 चमचे खसखस घालायची आहे. खसखसमुळे मोदक खाताना खूप छान चव येते. अगदी काही सेकंदच आपल्याला खसखस तुपामध्ये परतायची आहे. आता यामध्ये 2 मोठ्या वाट्या नारळाचा कीस घालायचा आहे. नारळ आपल्याला अगदी 1 मिनिटासाठी परतून घ्यायचंय. त्याने नारळामधलं एक्स्ट्राचं पाणी सुकायला मदत होतेच, शिवाय सारणाला चवही छान येते. मी 2 मोठे नारळ घेतले होते. नारळ मी 24 तास आधी फ्रीजरमध्ये ठेवून दिले होते. त्यामुळे करवंटीपासून नारळ सहज सुटा होतो आणि मग मिक्सरमधून असा छान कीस आपल्याला करून घेता येतो. आता ज्या भांड्याने आपण नारळाचा कीस मोजून घेतला त्याच भांड्याने अर्धा गूळ घ्यायचा आहे. म्हणजे 2 वाट्यांसाठी मी 1 वाटी गूळ घेतला आहे. मी असं झाऱ्याने मिक्स करते आहे सारण. त्यामुळे सारण आपल्याला छान दाबून दाबून परतता येतं आणि गुळाचे बारीक खडे असतील तर तेही पटकन विरायला मदत होते. इतक्या प्रमाणामध्ये आपले 21 मोदक बनून तयार होतात. नारळामध्ये गूळ चांगला एकजीव करून झाला आहे आणि गुळाला आता पाणीही सुटलंय. बघा, झाऱ्याने मी असा दाबला की सारणाचं पाणी बाहेर येताना दिसतंय. हे पाणी आपल्याला थोडं आळवून घ्यायचंय. खूप जास्त गूळ शिजवायचा नाही, नाहीतर सारण मग चिवट होतं. या सारणामध्ये मी फक्त 1 चमचा तांदळाची पिठी घालते, म्हणजे सारण लगेच आपलं आळून येईल. बघा, सारण आता चांगलं सुकलंय. तुम्ही बघू शकताय सारण किती मोकळं मोकळं झालंय. असं सारण असलं म्हणजे मोदकामध्ये आपल्याला सहज भरता येतं आणि मोदक छान वळले जातात. आता यामध्ये वेलचीची पूड घालून घ्यायची. मी थोडे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स पण घातले. ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे, पण घातल्याने मोदकाची चव वाढते. आता गॅसची फ्लेम बंद करून सारण कढईतच गार करायला ठेवून द्यायचं. सारण गार होत आहे तोपर्यंत मोदकासाठी उकड काढून घेऊ. त्याकरता जाडबुडाच्या पातेल्यात मी 1.5 वाटी पाणी घातलंय. ही 1 वाटी आणि अजून अर्धी वाटी. याशिवाय पाववाटी दूधही घालायचं, म्हणजे उकड छान मऊ होते. ज्या वाटीने मी पाणी आणि दूध मोजलंय त्याच वाटीने मी 2 वाटी तांदळाची पिठी घालणार आहे. आता पाणी आणि दुधाला उकळी आली की यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं. तुपामुळे मोदकाला छान चकाकी येते आणि मोदक छान मऊ होतात. अगदी पारीला चवीसाठी पाव चमचा मीठ घालायचं आणि तांदळाची पिठी घालायची आणि पटापट हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. तांदळाच्या पिठीसाठी मी 1 किलो बासमती किंवा पटणी तांदूळ घेते आणि पाव किलो इंद्रायणी तांदूळ घेते. आंबेमोहर घेतात पण मला मिळाले नाही. थोडा इंद्रायणी तांदूळ घेतला की मग मोदक आपले फाटत नाहीत. गॅसची फ्लेम बंद करून झाकण ठेवून या उकडला 10 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची. 10 मिनिट झाले. आता उकड परातीत काढून घ्यायची. गरम असतानाच मी असं खलबत्त्याच्या मदतीने पटापट यातल्या गुठळ्या मोडून घेते. खलबत्ता वजनी असल्याने पिठाच्या गुठळ्या पटापट मोडून जातात. त्यामुळे पीठ छान मळून पण होतं. तुम्ही हवं तर फूड प्रोसेसर मध्ये सुद्धा हे पीठ घालून मळून घेऊ शकता. त्याने अगदी 5 मिनिटात उकड मळून होते. फक्त उकड कोमट झाल्यानंतर मगच फूड प्रोसेसर मध्ये घालायची, म्हणजे मग आपली उकड चिकट होत नाही. लागेल तर हाताला पाणी आणि थोडं तूप लावा आणि छान मऊ अशी ही उकड मळून घ्या. मी या उकडचे 2 भाग करून घेतले, म्हणजे थोडी थोडी उकड मळून घ्यायला सोपी जाते. आता उकड छान मळून झालीये आणि हाताला अजिबात चिपकत पण नाहीये. अशी उकड झाली म्हणजे मोदक बनवताना हाताला पीठ किंवा तूप काहीच लावावं लागत नाही.
उकड मळून झाली की असा एक गोळा बनवून बघायचा. या गोळ्याला अजिबात चिरा जात नाहीये. बघा छान मऊ झालाय हा गोळा. म्हणजे आपली उकड आता मोदक बनवण्यासाठी परफेक्ट झाली आहे. हे पीठ मी आता एका भांड्याने कव्हर करून ठेवते, म्हणजे मोदक बनवताना ते सुकणार नाही. गार झालेलं सारण मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय. आधी आपण हाताने पारी करून मोदक बनवू, त्यासाठी मी हा असा उंडा कडेकडेने दाबत दाबत त्याची पारी करते. मी हाताला पीठ किंवा तूप काहीही लावलेलं नाहीये. तुम्ही हवं तर थोडी पिठी लावू शकता. जितकी पातळ पारी करता येईल तितकी पातळ पारी करायची. आता पहिल्या बोटाने असं बाहेरच्या बाजूला घडी घालून अंगठा आणि मधल्या बोटाने त्याला हलकेच खालपर्यंत चिमटी घालून घ्यायची. खूप जास्त दाबून नाही करायचं. अगदी जमतील तितक्या जवळजवळ अशाच सगळ्या कळ्या घालून घ्यायच्या. कळ्या जितक्या जवळ घालणार तितकेच मोदक खूप सुंदर आणि कळीदार दिसतात. थोडी प्रॅक्टिस केली की सहज हाताला वळण येतं आणि मग सुबक मोदक बनवता येतात. यामध्ये आता एक मोठा चमचा भरून सारण घालायचं. तुम्ही बघू शकताय मी किती वरपर्यंत सारण भरलंय. सारण बोटाने दाबून घ्यायचं आणि अलगद हाताने सगळ्या कळ्या एकाच दिशेने फिरवत फिरवत वरच्या बाजूने उचलत राहायच्या आणि सगळ्या कळ्या एकत्र आणून मोदकाचं तोंड बंद करायचं. म्हणजे मोदकाच्या कळ्या छान खुलून दिसतात. मोदक बंद केल्यावर एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं. म्हणजे खाताना मोदक पीठ पीठ लागत नाही. बघा काय सुरेख झालाय हा मोदक. मोदक एका प्लेटमध्ये एका ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे, म्हणजे सगळे मोदक तयार होईपर्यंत ते सुकणार नाहीत. आता एक मोदक पुरी लाटून बनवून दाखवते. तुम्हाला हाताने पारी जमत नसेल तर पुरी लाटून मोदक बनवणं सोपं जातं. कळ्या घालायलाही सोप्या जातात. असं पुरीला पहिल्या बोटाने बाहेरच्या बाजूला घडी घालून अंगठा आणि मधल्या बोटाने खालपर्यंत चिमटी द्यायची. पुढची कळी घालताना आधीच्या कळीच्या अगदी लागून चिमटी घालायची, म्हणजे मग कळ्या अशा सुरेख होतात. याही पुरीला मी जवळजवळ कळ्या पाडून घेतल्यात बघा छान. आणि भरपूर सारण घालून आता अगदी आधीसारखाच हाही मोदक बंद करून घ्यायचा. अगदी भरभरून सारण घालते बघा मी. बोटाने सारण दाबून सगळ्या कळ्या एकाच दिशेने वर उचलत जायच्या आणि सगळ्या कळ्या एकत्र करून मोदक बंद करायचा. हाताने कळ्या अशा सारख्या करत राहायच्या. मोदक बंद करून एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्यायचं. वा, मोदक असावे तर असे पांढरे शुभ्र, कळीदार, मऊ मऊ आणि भरगच्च सारणाचे. असेच 10-11 मोदक वळून तयार करून घ्यायचे. जसे जसे 10-11 मोदक तयार होतात तसेच लगेच स्टीमर मध्ये वाफवायला ठेवून द्यायचे. त्यासाठी स्टीमर मध्ये पाणी घालून त्याला वाफ आणायला ठेवायचं. स्टीमर मध्ये पाणी थोडं जास्त घालायचं. पाण्याला जोवर वाफ येते तोपर्यंत मी स्टीमरच्या जाळीला तूप लावून घेते. तुम्ही केळीच्या पानावर किंवा हळदीच्या पानावर मोदक वाफवायला ठेवू शकता. मला आज कुठलंच पान मिळालं नाही तर मी जाळीला तूप लावून घेते. असेही मोदक छान स्टीम होतात. मोदक आपल्याला हाय फ्लेम वरती 10 ते 12 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे. असा एक एक मोदक पाण्यामध्ये बुडवून मग त्याला वाफवायला ठेवायचंय. म्हणजे मोदकाची पारी जर सुकली असेल तर ती पुन्हा मऊ होते आणि मोदकाला तडाही जात नाही. मोदक वाफवताना असे सुटे सुटे ठेवायचे, म्हणजे ते काढताना आपल्याला सहज काढता येतात. एका वेळी 9 मोदक वाफवून घेते मी. झाकण ठेवून हाय फ्लेम वरती याला 10 ते 12 मिनिटांसाठी चांगली वाफ येऊ द्यायची. 10 मिनिट झालेत. मोदक आता चेक करून घेऊया. मोदक बघा काय सुरेख झालेत. झूम करून दाखवते तुम्हाला. वाव, आता हे मोदक स्टीमर मधून काढून घेऊन गार करायला ठेवून द्यायचे आणि बाकीचे पण मोदक स्टीमर मध्ये वाफवायला ठेवून द्यायचे. मोदक गार झाले. 2 नारळांच्या प्रमाणात माझे परफेक्ट 21 मोदक बनून तयार झाले. बघा कसे पांढरे शुभ्र, कळीदार आणि मऊ मऊ मोदक तयार झाले. आतमध्ये सारणही बघा अगदी भरगच्च आणि रसरशीत असं झालंय. यावर तुपाची धार घालून बाप्पाला नैवेद्य दाखवा.
म्हणजे बाप्पा अगदी भरभरून आशीर्वाद देतील. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या मुत्पाकखाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.